नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत मित्रांनो आपण अर्ज केलेला आहे आणि मित्रांनो अर्ज करते वेळेस आपल्याला जी पोचपावती भेटलेली होती ती मित्रांनो तुमच्याकडून हरवलेली जर असेल तर मित्रांनो त्याच्यावरचा जो ॲप्लिकेशन आय डी किंवा MK ID त्याला म्हणतो तो जर का मित्रांनो तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो तुम्ही स्टेटस जे आहे ते तुम्ही बघू शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला स्टेटस बघण्यासाठी किंवा मित्रांनो आणखीन पुढच्या ज्या कामासाठी तुम्हाला तो MK ID महत्त्वाचा आहे तर तो कशाप्रकारे तुम्हाला काढायचा याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला mahadiscom.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर बेनिफिशियरी सर्व्हिसमध्ये मित्रांनो आपण अप्लाय केलं होतं या अप्लायवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर हा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. याला मित्रांनो खाली स्क्रोल करा आणि इथं मित्रांनो तुम्हाला अर्जदाराचे जे आधार कार्ड क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इथे टच करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अटल कुसुम किंवा मागेल त्याला कृषी पंप योजना या अंतर्गत आपण आधार क्रमांकासाठी आधीच अर्ज सादर केलेला आहे आणि आपला लाभार्थी क्रमांक तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो. जो तुमचा MK ID आहे तो सुद्धा तुम्हाला इथं दाखवला जाईल. तर मित्रांनो हाच तुमचा MK ID आहे, हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा मित्रांनो याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. हाच मित्रांनो MK ID तुम्हाला कामी येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता, तुमची रक्कम भरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला घर बसल्या हा तुमचा MK ID काढायचा आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.